हॅलो गाईज. मॅथमॅटिक लॉजिक M1मधलं खूप सिम्पल पण महत्त्वाचं लेसन मॅथमॅटिक लॉजिक. जवळपास 6 ते 7 मार्काला लेसन येणार आहे 12वीला बोर्डाच्या पेपरसाठी. ठीक आहे, लेसनला सुरुवात करू आपण. तर लेसनमध्ये आपल्याला एवढे टॉपिक्स बघायचे आहेत. टॉपिक्स बघा. स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवरच हे बाकीचे टॉपिक्स सर्व डिपेंड आहेत. ठीक आहे, स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू. त्याच्यानंतर लॉजिकल कनेक्टिव्स अँड कंपाऊंड स्टेटमेंट, ट्रूथ टेबल अँड लॉजिकल कनेक्टिव्ह, स्टेटमेंट पॅटर्न, लॉजिकल इक्विव्हॅलन्स, टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिजन्सी, क्वांटिफायर, क्वांटिफाईड स्टेटमेंट, ड्युअलिटी अँड ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट अँड इट्स ट्रूथ टेबल. सो आपण फर्स्ट टॉपिक बघू, स्टेटमेंट. व्हॉट इज मीन बाय स्टेटमेंट? So look here, the definition of statement is that a declarative sentence is either true or false but not both. It's called as statement. Declarative sentence means what? की जे सेंटेन्स आपल्याला काहीतरी डिक्लेअर करते, दॅट मीन्स मिनिंगफुल सेंटेन्स. ते मिनिंगफुल सेंटेन्स पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते एक तर ट्रू पाहिजे किंवा फॉल्स. दॅट मीन्स वॉट? एक तर ते बरोबर असेल किंवा चुकीचं असेल तरी चालेल, बट नॉट बोथ. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे एकाच वेळेला ते दोन्ही नाही पाहिजे किंवा दोघांपैकी आपण डिसाईड नाही करू शकत असं नाही स्टेटमेंट पाहिजे. ॲज अ एक्झाम्पल बघा, सन रायजेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेकडून उगवतो, बरोबर आहे. याच्याऐवजी जरी मी असं म्हटलं असतं सन रायजेस फ्रॉम वेस्ट, ते स्टेटमेंट जरी चुकीचं असेल, ठीक आहे, ते सेंटेन्स जरी चुकीचं असेल पण ते स्टेटमेंट आहे. त्याची ट्रूथ व्हॅल्यू, ही जे ट्रू लिहिलेलं आहे ही त्याची झाली ट्रूथ व्हॅल्यू. ते एक तर बरोबर पाहिजे किंवा चुकीचं पाहिजे. लुक हिअर, 5 × 2 इज इक्वल टू 11. आता हे चुकीचं आहे, सो म्हणून हे काय लिहिलं आहे? फॉल्स. तरीही हे स्टेटमेंट आहे. ते एक तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल चालेल, तरी त्याला आपण स्टेटमेंट म्हणू शकतो. हे ट्रू आणि फॉल्स हे त्या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू असते, म्हणजे स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू असते. सो आय रिपीट, स्टेटमेंट म्हणजे काय? एकदम सिम्पल भाषेत जर सांगायचं झालं तर हे एक सेंटेन्स आहे. पण कुठलं सेंटेन्स की ज्याला स्वतःची काहीतरी ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय? ते आयदर बरोबर ऑर फॉल्स असेल. एक तर ते ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. ओके, मग इंग्लिशमधले काही सेंटेन्स आहेत की जे स्टेटमेंट नसतात. म्हणजे त्या टाईपमध्ये जर क्वेश्चन आला तर ते स्टेटमेंट नसेल. 1 मार्काला क्वेश्चन येतो. ठीक आहे, सो हे बघा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? ज्याच्यामध्ये ऑर्डर किंवा रिक्वेस्ट असते. ऑर्डर आणि रिक्वेस्ट माहिती आपल्याला. ॲज अ एक्झाम्पल, प्लीज ओपन द डोअर. हे काय झालं? प्लीज म्हणजे रिक्वेस्ट असेल किंवा ऑर्डर केलं जाईल. शट युअर माउथ, सिट डाऊन, स्टँड अप, अशा ऑर्डर्स असतील तर ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये जातं. आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स विच इज नॉट स्टेटमेंट. सेकंड, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. हे एक्सक्लेमेटरी साईन सिम्पल आहे, आपण 10वीपर्यंत बघत आलो आहे. सिम्पल आहे, साईन असेल तर ते स्टेटमेंट नसतं. नेक्स्ट, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. क्वेश्चन मार्क्स. कुठे जर क्वेश्चन असेल, व्हॉट इज युअर नेम, असा जर क्वेश्चन मार्क्स असेल तर हे काय असं? नॉट स्टेटमेंट. आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं, ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स म्हणजे कंडिशनल सेंटेन्स. कंडिशनल सेंटेन्स म्हणजे ॲज एक्झाम्पल बघा, राम इज अ हॉनेस्ट पर्सन. ठीक आहे, आता हे जे सेंटेन्स आहे ह्या सेंटेन्सचं आन्सर डिपेंड करतं पर्सन टू पर्सन. म्हणजे माझ्या ओपिनियननुसार, माझ्या मतानुसार राम हॉनेस्ट आहे, पण प्रत्येकाच्या मतानुसार तो हॉनेस्ट असेलच का? नाही. सेकंड एक्झाम्पल, राम इज अ क्लेवर बॉय. म्हणजे तो माझ्या विषयामध्ये हुशार असेल तर तो प्रत्येकाच्या विषयामध्ये हुशार आहे का? ज्या सेंटेन्समध्ये कंडिशन असेल, म्हणजे कंडिशनल असेल, की ज्या सेंटेन्सचं ट्रूथ व्हॅल्यू पर्सन टू पर्सन चेंज होतं, ओपिनियन पर्सन टू पर्सन चेंज होतं, त्याला ओपन सेंटेन्स म्हणतात. मॅथमॅटिक्समध्ये पण अशा आहेत, त्या आपण क्वेश्चनमध्ये बघू. ठीक आहे, सो आय रिपीट, व्हॉट इज स्टेटमेंट?
Statement, it is a declarative sentence, that means which declares something which is either true or false. एक तर ट्रू पाहिजे किंवा फॉल्स पाहिजे, बट नॉट बोथ. त्याची दोन्ही व्हॅल्यू नसेल किंवा ते कन्फ्यूज नाही होणार, आपल्याला काहीतरी एक पर्टिक्युलर व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. हे 4 प्रकारचे सेंटेन्स लक्षात ठेवायचे. इम्पेरेटिव्ह म्हणजे ऑर्डर, रिक्वेस्ट, एक्सक्लेमेटरी म्हणजे एक्सक्लेमेटरी साईन, इंट्रोगेटिव्ह म्हणजे क्वेश्चन मार्क्स, आणि ओपन सेंटेन्स मीन्स कंडिशनल, की ज्या सेंटेन्सचं ट्रूथ व्हॅल्यू ही पर्सन टू पर्सन चेंज होते. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट. आता आपण काही क्वेश्चन्स बघू. हे क्वेश्चन तुमच्या बुकमधलेच आहेत. ठीक आहे. क्वेश्चन बघा काय, 1 मार्कासाठी. स्टेट द फॉलोइंग आर स्टेटमेंट ऑर नॉट. स्टेटमेंट आहे का नाही लिहायचं आहे. अँड इफ इट इज अ स्टेटमेंट राईट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. मग त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू पण लिहायचे. ठीक आहे. मग फर्स्ट स्टेटमेंट बघा, x-3 इज इक्वल टू 14. आता नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हाही क्वेश्चन एक्समध्ये असेल आणि त्या एक्सची व्हॅल्यू दिलेली नसेल, ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू दिलेली नसेल तर ते स्टेटमेंट नसतं, विच इज नॉट स्टेटमेंट. ठीक आहे. सेकंड बघा, क्लोज द डोर. आता ही काय आहे, ही ऑर्डर आहे, सो हे पण काय आहे, स्टेटमेंट. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, सो हे पण स्टेटमेंट नाही आहे. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर आठवतं आहे 11. ठीक आहे, लेसन होतं आपल्याला. 0 कॉम्प्लेक्स नंबर आहे का, हो. सो हे काय आहे, स्टेटमेंट आहे. आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू पण लिहायची त्याची. ठीक आहे. मग स्टेटमेंट आहे आणि ते काय बरोबर आहे, मग याची ट्रूथ व्हॅल्यू झाली टी. ठीक आहे. याची आपण ट्रूथ, जे स्टेटमेंट नाही त्यांची आपण ट्रूथ व्हॅल्यू लिहू शकत नाही. ठीक आहे. प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. हे काय आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. रिक्वेस्ट केली म्हणून हे पण काय स्टेटमेंट नाही आहे. x² इज इक्वल टू एक्स. इथं पण बघा एक्सची व्हॅल्यू दिलेली का नाही, सो हे स्टेटमेंट नाही. जर एक्सची व्हॅल्यू दिलेली असती तर ते स्टेटमेंट असतं. हे बघा, डू यू लाईक मॅथ, क्वेश्चन मार्क्स आहे, सो इंट्रोगेटिव्ह, हे पण स्टेटमेंट नाही आहे. आता इकडे बघू, x² मायनस 6x मायनस 7 इज इक्वल टू 0. इथं एक्सची व्हॅल्यू दिली. ठीक आहे. सो हे स्टेटमेंट आहे. आता हे ट्रू आहे का फॉल्स आहे हे कसं आयडेंटिफाय, पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स इन दिस इक्वेशन अँड इफ LHS इज इक्वल टू RHS देन इट इज अ ट्रू, अदरवाईज फॉल्स. जर एक्सची व्हॅल्यू 7 सबस्टिट्यूट केली, याचा आन्सर जर 0 असेल तर ते ट्रू, अदरवाईज फॉल्स. ते तुम्ही चेक करायचं आहे. ओके. सो असं तुम्हाला 1 मार्कासाठी क्वेश्चन येईल. दिलेलं सेंटेन्स हे स्टेटमेंट आहे, जर असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला माहिती पाहिजे, फाइंड आउट करता आले पाहिजे, आणि नसेल तर ट्रूथ व्हॅल्यू लिहिण्याची गरज नाही. असं आपल्याला 1 मार्कासाठी क्वेश्चन येतो. ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण. कंपाऊंड स्टेटमेंट. आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला 2 स्टेटमेंट आहे. अगोदर डेफिनेशन बघू. 2 simple statements are joined by logical connectives are called compound statement. 2 simple statement म्हणजे 2 साधे स्टेटमेंट पाहिजे, ते कशाने जॉईंट होतील, लॉजिकल कनेक्टिव्सने. हा महत्त्वाचा टॉपिक आहे. ॲज एक्झाम्पल बघा, 2 इज अ इवन नंबर अँड 7 इज अ प्राईम नंबर. हे काय आहे, स्टेटमेंट आहे, आणि ते कशाने जॉईन केलं, अँड. सेकंड एक्झाम्पल बघा, राम इज अ हॅपी आणि ही इज अ रिच. दोन्ही कशाने जॉईन केलं, ऑरने. नेक्स्ट बघू, इफ ट्रायंगल इज इक्विलॅटरल देन इट इज अ इक्विअँग्युलर. हे कशाने जॉईन केलं आहे, इफ आणि देनने. नेक्स्ट बघा, इफ अँगल इज राईट अँगल, इफ अँड ओनली इफ इट्स मेजर इज 90 डिग्री. हे कशाने जॉईन केलं आहे, इफ अँड ओनली इफने. सो अँड, ऑर, इफ देन अँड इफ अँड ओनली इफ आर लॉजिकल कनेक्टिव्स. आणि हे जे स्टेटमेंट आहे, पूर्ण स्टेटमेंट, 2 इज अ इवन नंबर अँड 7 इज अ प्राईम नंबर, हे पूर्ण स्टेटमेंट मीन्स कंपाऊंड स्टेटमेंट, की ज्याच्यामध्ये 2 और मोर दॅन 2 सिम्पल स्टेटमेंट लॉजिकल कनेक्टिव्सने जॉईन केले तर ते कंपाऊंड स्टेटमेंट असतात. मोर दॅन 2 पण आपण यूज करू शकतो, पण तुम्हाला सिलेबसला फक्त 2च स्टेटमेंटसाठी दिले. ठीक आहे. सो नेक्स्ट बघू आपण. हे बघा, सो हे लॉजिकल, टोटल मॅथमध्ये 5 प्रकारचे लॉजिकल कनेक्टिव्स आहेत. ठीक आहे. हे बघा, पहिलं कनेक्टिव्ज आहे अँड, त्याचा सिम्बॉल हा आहे आणि त्याचं मॅथमॅटिकल नाव आहे कंजंक्शन.
कंजंक्शन. ओके. सेकंड आहे ऑर, त्याचा सिम्बॉल हा आहे, त्याचं नाव आहे डिसजंक्शन. ठीक आहे. तिसरे इफ देन, त्याचा सिम्बॉल आहे सिंगल साईडचा ॲरो, या साईडलाच पाहिजे राईट हँड साईडला, त्याला इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल पण म्हणतात. चौथं आहे इफ अँड ओनली इफ, दोन्ही साईडला ॲरो असतो, त्याला बाय इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनल पण म्हणतात. आणि सगळ्यात शेवटचं आहे नॉट, ही साईन सिमिलॅरिटीचं साईन 10th बघितलं, त्याला नॉर किंवा निगेशन म्हणतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हे बघा, अँड तुम्हाला क्वेश्चनमध्ये एकतर अँड असा वर्ड असेल किंवा कॉमा असेल, कॉमा दिलेला असेल तरी पण तुम्हाला कंजंक्शनच यूज करायचं आहे, किंवा क्वेश्चनमध्ये बट असेल, क्वेश्चनमध्ये काय असेल, बट असेल किंवा व्हाईल असेल. या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे अँड असेल, कॉमा असेल, बट असेल किंवा व्हाईल असेल, या चारपैकी कुठलंही एक असेल तरीही तुम्हाला काय यूज करावं लागेल, कंजंक्शन हा सिम्बॉल यूज करावा लागेल. ऑर असेल किंवा आयदर ऑर असेल तेव्हा तुम्हाला ऑर, यांच्यासाठीच सेकंड वर्ड्स आहेत. अदरवाईज इफ देन, इफ अँड ओनली इफ आणि नॉटसाठी नाही आहे. ठीक आहे. तेवढं फक्त आपल्याला क्वेश्चन्समध्ये लक्ष ठेवावं लागेल, ते आपण एक्झरसाईजमध्ये बघणारच आहोत. ठीक आहे. आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण क्वेश्चन्स बघू. क्वेश्चनवरून आपल्याला अंदाज होऊन जाईल की आपल्याला कसे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत आणि हा टॉपिक अजून क्लिअर होऊन जाईल. क्वेश्चन बघा कसा आहे तो. अगोदर क्वेश्चनचा टाईप बघू आपण. राईट अ कंपाऊंड स्टेटमेंट इन सिम्बॉलिकली, आपल्याला त्यांना सिम्बॉलिकली लिहायचं आहे. ठीक आहे. क्वेश्चन बघा, नागपूर इन द महाराष्ट्र अँड चेन्नई इन तमिळनाडू. ठीक आहे. त्याचा आन्सर बघू आपण कसं आहे. बघा, नागपूर इन द महाराष्ट्र अँड चेन्नई इन तमिळनाडू. सो हे बघा, हे कशाने जॉईन केलं आहे, अँडने. मग अँडच्या अगोदरचा पार्ट, लेफ्ट हँड साईडचा पार्ट, त्याला पीने डिनोट करायचं आणि अँड नंतरचा राईट हँड साईडचा पार्ट क्यूने डिनोट करायचं. तुम्ही पी आणि क्यूच्या ऐवजी कुठलंही स्मॉल लेटर घेऊ शकतात, पण पूर्ण बुकमध्ये पी आणि क्यूज घेतले. सो तुम्ही सुद्धा तेच यूज करा, कम्फर्टेबल राहील. ठीक आहे. सो हे बघा, अँडच्या लेफ्ट हँड साईडचा पार्ट पीमध्ये, राईट हँड साईडचा पार्ट क्यूमध्ये, अँड देन सिम्बॉलिक फॉर्म कशाने जॉईन केलं आहे, अँड म्हणजे त्याचा सिम्बॉल कंजंक्शनचा. बस एवढंच लिहायचं आहे तुम्हाला. 2 लाईन्समध्ये आन्सर आहे त्याचा. ठीक आहे. दुसरं बघू, ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोसेल. ठीक आहे. मग पी बघा, पी काय झाला, ट्रायंगल इज इक्विलॅटरल. हे बघा, ऑडच्या लेफ्ट हँड साईडचा पार्ट. आता ऑडच्या राईट हँड साईडला फक्त आयसोसेल लिहिलेलं आहे, म्हणून क्यू म्हणजे फक्त आयसोसेल येईल का, नाही. आपल्याला मिनिंगफुल स्टेटमेंट पाहिजे. आता हे आयसोसेल कुणाबद्दल म्हटलं आहे, ह्याच ट्रायंगलबद्दल. हे इक्विलॅटरल आणि आयसोसेल हे एकच ट्रायंगल आहे असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणून ट्रायंगल इज आयसोसेल. ठीक आहे. मग पी स्टेटमेंट ट्रायंगल इज इक्विलॅटरल आणि क्यू स्टेटमेंट ट्रायंगल इज आयसोस्केल. ठीक आहे. देन सिम्बॉलिक फॉर्म इज, आता त्यांनी काय यूज केलं याच्यामध्ये, ऑर. ऑर म्हणजे डिसजंक्शन. मग हे बघा त्याचं तो सिम्बॉल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं स्टेटमेंट बघा, इफ ट्रायंगल इज राईट अँगल ॲट अ बी देन मेजरमेंट अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. ओके. आता हे कशाने जॉईन केलं आहे, इफ आणि देनने. ठीक आहे. सो हे बघा, इफ आणि इफ नंतरचा पार्ट आणि देनच्या अगोदरचा पार्ट पी, देन नंतरचा पार्ट क्यू. मग पी, आता मी त्या आन्सरमध्ये डिटेलमध्ये नाही लिहिले आहे कारण तुम्हाला सवय झाली पाहिजे म्हणून. मग हे बघा, इफ नंतरचा पार्ट हा जो पूर्ण पार्ट आहे हा पी होऊन जाईल. ठीक आहे. हा झाला पी आणि हा इथून हा पूर्ण क्यू. ठीक आहे. आणि दोघांमध्ये मग पी काय असेल बघा, द ट्रायंगल इज राईट अँगल ॲट अ बी, हा झाला पी. आणि क्यू काय असेल, क्यू इज इक्वल टू द अँगल, आणि हे असंच असं लिहिलं तरी चालेल, मेजरमेंट अँगल ए प्लस मेजरमेंट अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. ॲज इट इज लिहिलं तरी चालेल कारण ते मिनिंगफुल होतं आहे. आणि त्याचा सिम्बॉलिक फॉर्म बघा, हा पी इम्प्लिकेशन क्यू सिंगल आर, बस. ठीक आहे. सेकंड बघू आपण त्याच्यानंतर. हे बघा, इफ अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ इट्स मेजरमेंट इज 90 डिग्री. अँगल राईट अँगल असेल किंवा
जेव्हा त्याचं मेजरमेंट 90 डिग्री असेल. बरोबर. मग बघा पी पार्ट इफ नंतरचा द अँगल इज राईट अँगलपासून, बस एवढंच. अँड द मेजरमेंट ऑफ अँगल इज 90 डिग्री. ठीक आहे. पी काय असेल बघा, द अँगल इज राईट अँगल, हा पी पार्ट झाला. आणि इफ अँड ओनली इफ नंतरचा पार्ट काय, इट्स मेजरमेंट इज 90 डिग्री. इट्स म्हणजे कोण, हाच अँगल. मग त्या इट्सच्या ऐवजी काय लिहायचं, द मेजरमेंट ऑफ अँगल इज 90 डिग्री. थोडंसं तुम्हाला मिनिंगफुल लिहावं लागेल डोकं लावून. ठीक आहे. आणि मग त्यांचा सिम्बॉलिक फॉर्म हा पी बोथ इम्प्लाइज क्यू. हे बघा, याला बेस्ट ऑप्शन एकच आहे. बुकमध्ये जेवढे क्वेश्चन्स दिलेले आहेत एक्झरसाइजमध्ये मिसलेनियसमधले, ते सगळे क्वेश्चन्स तुम्ही ट्राय करायचे. तुम्ही जेवढे मोर क्वेश्चन्स सॉल्व करणार तेवढी तुमची प्रॅक्टिस होईल, तेवढं तुम्हाला नवीन नवीन स्टेटमेंटची ओळख होईल आणि तुम्हाला अजून जास्त समजेल. सो याला फक्त एकच बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही मोर अँड मोर दॅन प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. आता काही सिलेक्टेड क्वेश्चन्स घेतले होते, त्याच्यानं तुम्हाला फक्त टॉपिक क्लिअर झाला पाहिजे, हा व्ह्यू आहे. ठीक आहे. सो तुम्ही एक्झरसाइजमधले जेवढेही क्वेश्चन मी सोडले तेवढे सर्व ट्राय करायचे आहेत आणि मिसलेनियसमधले पण. काही प्रॉब्लेम असेल मला मेसेज करा. नेक्स्ट आणि खूप महत्त्वाचा की ज्याच्यावर पूर्ण लेसन डिपेंड आहे, नेक्स्ट टॉपिक म्हणजे ट्रूथ टेबल. म्हणजे आपण जेवढेही लॉजिकल कनेक्टिव्स बघितले त्या सर्वांचे ट्रूथ टेबल. ठीक आहे. मग आता इकडे लक्ष द्या. पहिला बघा अँडचा ट्रूथ टेबल पी आणि क्यू. तुम्हाला दोनच स्टेटमेंटसाठी असेल आणि हे त्याचं पी अँड क्यू. ठीक आहे. हे बघा, जर तुम्हाला दोनच स्टेटमेंट असेल, ठीक आहे, तर तुम्हाला असा ट्रूथ टेबल बनावं लागेल. तुम्हाला 2 आणि 3 स्टेटमेंटसाठी आहे फक्त 12वीला. ठीक आहे. सॉरी, मी मागच्या वेळेस बोललो की फक्त 2साठी नाही, 3साठी पण आहे, पी क्यू आणि तिसरं असतं आर. 3पेक्षा जास्त नाही आहे. ओके. सो हे बघा, जर 2साठी असेल तर त्याला कसं लिहायचं ते सांगतो अगोदर. हे बघा, पहिले 2 टी, शेवटचे 2 एफ, असंच लिहावं लागेल. हा फॉर्मॅट आहे, ही सिक्वेन्स लिहिणे. आणि क्यूमध्ये 1 टी 1 एफ 1 टी आणि 1 एफ अल्टरनेट लिहायचं. आय रिपीट, सुरुवातीचे 2 टी आणि नंतरचे 2 एफ, नंतर अल्टरनेट टी एफ टी एफ. हे बघा, स्टार्टिंगला दोन्ही टी आणि शेवटी दोन्ही एफ आले पाहिजे, म्हणजे आपलं बरोबर आहे. आता अँडची कंडिशन काय आहे, तर अँडसाठी सिम्पल एकच गोष्ट लक्षात ठेवायची. हे बघा, ते मी हायलाईट पण केलं. टी दोन्ही टी आहे म्हणून काय आलं, टी एफ. एक जरी एफ असेल, ठीक आहे, एक जरी एफ असेल तरी आन्सर एफ येतं आहे. बघा, इथं पण काय आहे, एफ टी, इथं एक एफ आहे म्हणून याचा आन्सर एफ, इथं दोन्ही एफ आहे म्हणून आन्सर एफ. म्हणजे काय, इन शॉर्ट, जर एक जरी एफ असेल मग तो फर्स्ट असेल किंवा सेकंड असेल तरी आन्सरमध्ये काय येतं, एफ येतं. मग टी केव्हा येतं, जेव्हा दोन्ही टी असेल तरच टी येतं. मग याला सिम्पल गोष्ट तुम्ही 2 प्रकारे लक्ष ठेवू शकतात. आयदर अँडमध्ये काय दोन्ही टी असेल तरच टी येतं, अदरवाईज एफ येतं. एक तर असं लक्षात ठेवायचं, किंवा सेकंड, एक जरी एफ असेल तरी एफ येतं. काहीतरी तुम्हाला जसं सिम्पल वाटेल तसं तुम्ही लक्षात ठेवू शकता, पाठ करायचं नाही. सेकंड बघा, ऑर. एक्झॅक्टली याच्या अपोजिट आहे ऑर. हे बघा, परत 2चा फॉर्मॅट सेम याच्यासारखा आहे. हे दोन्ही कॉलम सर्वांमध्ये सारखे, फक्त लास्ट कॉलम चेंज होतो. याची कंडिशन अँडच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. ठीक आहे. याच्यामध्ये एक जरी एफ असेल तरी एफ येतं, पण याच्यामध्ये एक जरी टी असेल तरी टी येतं. हे बघा, टी 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 आहे, दोन्ही टी होते म्हणून टी. हे बघा, टी एफ पहिला टी आहे म्हणून याचा आन्सर काय आलं, टी. एफ टी दुसरा टी आहे म्हणून याचा आन्सर काय आलं, टी. एफ एफ याचा आन्सर काय झालं, एफ. मग हे बघा, जर तुम्ही अँडला दोन्ही टी असेल तर टी येतं, असं जर लक्षात ठेवणार असाल तर ऑरला लक्षात ठेवायचं, दोन्ही एफ असेल तरच एफ येतो, अदरवाईज टी येतं. किंवा मग बेस्ट वे, एक जरी एफ असेल तरी एफ येतं, कशामध्ये, अँडमध्ये. एक जरी टी असेल तरी टी येतं, कशामध्ये, ऑरमध्ये. तुम्हाला जसं सिम्पल इझी वाटत असेल तसं तुम्ही लक्षात ठेवा. आणि बेस्ट वे, प्रॅक्टिस. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढं ते पेपरपर्यंत लक्षात राहील. नेक्स्ट बघा, इफ आणि देन. हे सिम्पल आहे यांच्यापेक्षा. इफ आणि देनमध्ये हे बघा, हे कंडिशनल आहे. हे खूप महत्त्वाचा टेबल. याच्यामध्ये स्पेशलायझेशन असं आहे
याच्यामध्ये हा जो आहे बघा सेकंड रो आहे, पहिला टी आणि दुसरा एफ, त्याचंच आन्सर एफ आहे, बाकी सगळे टी आहे. याच्यामध्ये सुरुवातीला कोण आहे आणि सेकंड नेक्स्ट कोण आहे याला खूप इम्पॉर्टन्स आहे. याच्यामध्ये बघा पहिला टीच पाहिजे आणि दुसरा एफच पाहिजे. हे इंटरचेंज करून पण चालणार नाही, पहिला एफ दुसरा टी पण नाही चालणार. पहिला टी अँड देन एफ, तरच त्याचा आन्सर एफ येतो. इकडे असं नाही, इकडे पहिला दुसरा कोणीही एफ असू द्या आन्सर एफच येईल किंवा टी असू द्या आन्सर टी येईल. इकडे तसं नाही, हा एकच असा टेबल की ज्या फर्स्ट आणि सेकंडला च्या कंडिशनवरून आन्सर ठरतो. ठीक आहे, अशी कंडिशन असेल तरच त्याचा आन्सर एफ येतो, अदरवाईज सगळे टी येतात. मग याच्यासाठी फक्त ही एकच कंडिशन लक्षात ठेवायची, पहिला टी दुसरा एफ, तरच त्याचा आन्सर काय येईल एफ, अदरवाईज टी. नेक्स्ट बघा इफ अँड ओनली इफ, त्याचा सिम्बॉल परत हे दोन कॉलम जसेच्या तसे. आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट बघा, दोन्ही सारखे असतील, दोन्ही टी टी असेल तर टी येतं, किंवा दोन्ही सगळ्यात शेवटी बघा एफ एफ असेल तरी पण काय येतं टी. हे बघा सगळ्यात शेवटी एफ एफ असेल तरी पण काय येतं टीच येतं. म्हणजे काय, दोन्ही टी टी असेल तरी टील, दोन्ही एफ एफ असेल तरी टील. याचा अर्थ काय होतो, दोन्ही सारखे पाहिजे. दोन्ही सारखे असेल तरच काय तर टी, अदरवाईज बघा काय तर फॉल्स, अदरवाईज काय तर फॉल्स येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचं बघा नॉट, याला नॉर पण होतं. हे सिम्पल एकदम, टी असेल तर एफ होतो आणि एफ असेल तर टी होतं. ओके, चला मी परत एकदा सांगतो स्टार्टिंगपासून. हे बघा अँडसाठी कंडिशन, एक जरी एफ असेल, सॉरी एक जरी एफ असेल मग तो पहिला असेल किंवा दुसरा असेल तरी आन्सर एफ येतं. ऑरसाठी कंडिशन, एक जरी टी असेल मग तो फर्स्ट असेल सेकंड असेल तरी टी येतं. इफ आणि देनसाठी कंडिशन, पहिला टीच पाहिजे दुसरा एफच पाहिजे तरच एफ येतं. इफ अँड ओनली इफ, दोन्ही सारखे पाहिजे. बघा आयदर टी टी किंवा फॉल्स फॉल्स. ठीक आहे, अदरवाईज सगळे फॉल्स येतात. आणि नॉटमध्ये टीचं एफ होतं, एफचं परत टी होतं. सो असे हे 5 टेबल हे एकाच वेळी लक्षात नाही राहत. याला बेस्ट ऑप्शन तुम्हाला प्रॅक्टिस. आता पुढच्या एक्झरसाइजमध्ये तुम्हाला हे टेबल सॉल्व करावे लागतात आणि ते टेबल सॉल्व करून करून ॲटोमॅटिक प्रॅक्टिस होऊन जाते आणि ते ॲटोमॅटिक लक्षात राहतं. जसं टेबल लक्षात राहतात आपले, सेम तसं याच्यासाठी काही स्पेशल पाठ करायची गरज नाही पडत. याला बेस्ट ऑप्शन प्रॅक्टिस करायची. एक्झरसाइजचे सगळे जरी क्वेश्चन सॉल्व केले ॲटोमॅटिक तुमच्या लक्षात राहून जाईल. ठीक आहे, चला आता आपण काय काय टॉपिक्स बघितले परत एकदा मी रिपीट करतो आणि मग आपण लेसन स्टॉप करू. ठीक आहे, हे बघा आजचा पहिला टॉपिक होता स्टेटमेंट. सिम्पल मिनिंगफुल सेंटेन्स पाहिजे की जे आयदर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, पण काय नाही पाहिजे, दोन्ही नाही पाहिजे. हे ट्रू आणि फॉल्स काय, त्यांची ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे बघा सन रायजेस फ्रॉम द ईस्ट ट्रू आहे, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली टी. ठीक आहे, ते सांगायचं राहिलं आहे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली टी. आणि हे स्टेटमेंट फॉल्स, याची ट्रूथ व्हॅल्यू झाली एफ. असं लिहायला पण एक क्वेश्चन येतो. ठीक आहे, राईट द ट्रूथ व्हॅल्यू. ट्रू असेल तर टी लिहायचं, फॉल्स असेल तर एफ लिहायचं, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ह्या 4 प्रकारचे सेंटेन्स आहेत की जे स्टेटमेंट नसतात. इम्पेरेटिव्ह, ऑर्डर, रिक्वेस्ट, एक्सक्लेमेटरी साईन, इंट्रोगेटिव्ह, क्वेश्चन मार्क, कंडिशनल. ज्या सेंटेन्सचं ट्रूथ व्हॅल्यू पर्सन टू पर्सन चेंज होतं. नेक्स्ट हे क्वेश्चन्स आपण बघितले, हे सिम्पल आहेत, ते तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, मागच्या टॉपिकनुसार. त्याच्यानंतर कंपाऊंड स्टेटमेंट, 2 सिम्पल स्टेटमेंट लॉजिकल कनेक्टिव्हजने जॉईंट झाले तर ते कंपाऊंड स्टेटमेंट. लॉजिकल कनेक्टिव्ज अँड ऑर, इफ देन, इफ अँड ओनली इफ. ठीक आहे, त्याच्यानंतर हे बघा ही त्यांची नावं, त्यांची सिम्बॉल्स आणि त्यांचं मॅथमॅटिकल नेम. अँडसाठी मी काय काय सांगितलं, कॉमा, बट आणि वाय. हा सिम्बॉल त्याला कंजंक्शन म्हणतात. ऑर हा सिम्बॉल डिसजंक्शन. ऑरसाठी आयदर ऑर पण येतं. इफ देन सिम्बॉल इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल. इफ अँड ओनली इफ सिम्बॉल बाय इम्प्लिकेशन बाय कंडिशनल. नॉट सिम्बॉल नॉर किंवा निगेशन म्हणतात. ठीक आहे, ही नावं नाही लक्षात ठेवली एक वेळ तर चालेल, पण सिम्बॉल आणि हे इंग्लिश नेमिंग माहिती पाहिजे. ठीक आहे,
हे क्वेश्चन्स बघितले आपण काही आणि सगळ्यात महत्त्वाचे टेबल. ओके, मी टेबल परत एकदा सांगतो, इकडे लक्ष द्या. अँडसाठी एक जरी एफ असेल आयदर फर्स्ट असेल सेकंड असेल एफ येतं. ऑरसाठी एक जरी टी असेल आयदर फर्स्ट असेल सेकंड असेल टीच येतं. याच्यामध्ये फर्स्ट टीच पाहिजे, सेकंड एफच पाहिजे, तरच याचा आन्सर फॉल्स येतं, अदरवाईज टी. इफ अँड ओनली इफमध्ये दोन्ही सेम पाहिजे तरच आन्सर टी येतं, आणि नॉटमध्ये टीचं एफ होतं, एफचं टी होतं. ओके, सर्वांनी आज घरी गेल्यानंतर, तुम्ही सर्व घरीच आहात, जेवढेही एक्झरसाइजमध्ये क्वेश्चन्स असतील तेवढे सर्वांची प्रॅक्टिस करायची. आणि त्याच्या अगोदर ह्या सर्व नोट्स यांचा स्क्रीनशॉट काढून किंवा तुमच्या मोबाईलमध्येच असेल व्यवस्थित नोट्समध्ये लिहून घ्यायचं प्रॉपर. त्याच्यानंतर क्वेश्चन सॉल्व करायचे. ठीक आहे, सर्व क्वेश्चन जेवढे बुकमध्ये आहे ते सर्वच्या सर्व क्वेश्चन सॉल्व करायचे. एक्झरसाइजमधले सॉल्व क्वेश्चन पण सॉल्व करायचे आणि मिसलेनियसमधले ट्राय करायचे. जे नाही आले ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. ओके, चलो बाय, थँक्यू.